राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे याकरता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सौर कृषी पंप योजना राबवत आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं। शेतकऱ्यांना फक्त 5 ते 10% लाभार्थी हिस्सा भरून सौर पंप दिले जातात आणि उर्वरित रक्कम ही शासनाच्या माध्यमातून भरण्यात येते। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 90 ते 95% अनुदान सोलार पंप योजनेच्या माध्यमातून दिले जातात। राज्यात सध्या मागेल त्याला सोलार पंप योजना राबवली जात असून पीएम कुसुम तसेच महावितरण आणि मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार पंप योजनेत समाविष्ट करून पेमेंट करण्याचं ऑप्शन दिलंय। सदर योजनेअंतर्गत मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट केल्याच्या नंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे। मागेल त्याला सोलार पंप योजनेचा या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। मागेल त्याला सोलार पंप योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी सोलार पंप घेतला होता अशा शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या नावावर विजेचे कोटेशन असल्यास आणि सामायिक विहीर जमीन असेल, विहिरीवर वीज कनेक्शन असेल तर अशा शेतकऱ्यांना सोलार पंप योजनेतून वगळण्यात येणार आहे। मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट केल्यानंतर सुद्धा तुमचा अर्ज काही कारणास्तव योजनेतून बाद झाला तर तुमचे भरलेले पैसे येण्यासाठी बरीच वाट पाहावी लागू शकते। तरी शेतकऱ्यांनी पेमेंट करताना आपल्या 7/12 वर विहीर बोरवेलची नोंद असणं तसेच वीज कनेक्शन नसणं याआधी सोलार पंपाचा लाभ घेतला नसेल तरच मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंटची प्रोसेस पूर्ण करावी।